नाशिक शहरामध्ये भर दुपारी मोठ्या प्रमाणावरती वाहतुकीची कोंडी झाली आहे। वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका यांच्या नियोजनाच्या ढिसाळ कारभाराचा इथल्या नाशिककरांना फटका बसलाय। द्वारका ते मुंबई नाका या भागामध्ये वाहतूक कोंडी झालेली दिसते। केवळ 2 ते 3 मिनिटं या प्रवासाला लागतात, मात्र गेल्या 1 ते 1.5 तासांपासून वाहनं एकाच जागी उभी आहेत। नाशिकमध्ये भर दुपारी नाशिककरांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागतंय। आपण आता मुंबई नाका परिसरामध्ये आहोत आणि चहूबाजूने बघतोय पूर्णपणे वाहतूक खोळंबलेली आहे, वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे। नाशिक पोलिसांचं वाहतूक पोलिसांच्या नियोजनामध्ये अभाव दिसतोय आणि त्यामुळे हा प्रकार समोर आलेला आहे। आपण बघतोय रुग्णवाहिका अडकत आहेत, पोलिसांच्या ज्या गाड्या आहेत ह्या गाड्या देखील ह्याच वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या जात आहेत। आता ही जी वाहतूक आपण बघतोय ही CBS कडून मुंबई नाक्याकडे जाणारी वाहतूक आहे। आता सध्या ज्या ठिकाणी उभा आहोत हे चांडक सर्कल पासून ही वाहतूक मुंबई नाक्याच्या दिशेने जाते आणि मागे जर बघितलं तर साधारणतः 400-500 मीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। खरतर ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।